नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील. मुंबईतल्या आरटीवाल्यांनी मस्तपैकी हात धुवून घेतले मीटरच्या बाबतीत. रिक्षावाला मात्र आता तो डुबलेला आहे. त्यांचे पैसे सगळे खाऊन बसलेले आहेत. मीटरवाल्यांनी तर धनाना कसे बी मीटर खोललेले आहेत. आणि आत्ता वस्तुस्थिती ही आहे, सगळ्याच रिक्षातली तुम्हाला मीटर दिसत आहे. मीटर 26 रुपये रिक्षात, 80% रिक्षात तुम्हाला मीटर 26 दिसत आहे. आणि मीटरवाले 300 रुपये घेत असतात आणि सगळ्यांची मीटर करून दिलेली आहे. मीटरवाल्यांच्या पाशी गर्दी संपलेली आहे. मग आता हा काय प्रकार आहे? याने मीटर खोलली, प्रत्येकाचे 700 रुपये, आणखीन 300 350 रुपये हे घेतलेले आहेत मीटरवाल्यांनी. आणि धनाधन गपागप ह्या दलालांच्या माध्यमातून मोठे सटिंग आहे त्यांच्या. आणि हे शिक्का मारायचं काम हे चाललेलं असतं, हे चाललेलं आहे. त्याच्यामुळं टेस्टला ह्याने लफडाच केलेला आहे. आणि ह्या रिक्षांची टेस्ट पुन्हा झाली पाहिजे. आणि मॅन्युअल रजिस्टर बंद करून ऑनलाईन रजिस्टर, हे रजिस्टर यांनी चालू केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं निश्चित ह्या मीटरच्या पुन्हा टेस्ट होतील. परंतु बेकायदेशीरपणे RTO अधिकारी आणि हे काम केलेलं आहे. आणि ह्या भाडं हे सूत्र न्यायप्रविष्ट असताना तसं स्पष्ट आदेशात लिहिलेलं आहे की तंतोतंत हे भाडं झालं पाहिजे. तर ह्याने सगळा कुठले नवीन शोध लावलेत आणि ह्या लाचखोर अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेले आहेत. अगदी तुमच्या माहितीसाठी मी स्पष्ट सरळ ह्या भाषेत सांगतोय की धैसर RTOमध्ये धनाधन पावत्या मारतात. ह्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणं आता काळाची गरज आहे. कुणीसुद्धा घाबरायचं नाही. धनाना मुख्यमंत्र्यांना मेल करायचं. सगळ्या मीटरमध्ये तुम्ही रिक्षामध्ये बसला तर तुम्हाला क्वचित एखाद्या रिक्षाचं मीटर 23 दिसेल, परंतु बाकीच्यांचं काही नाही. हा एक डाव रचलेला होता पैसे खाण्याचा आणि RTO अधिकाऱ्यांनी माल खाल्लेला आहे. हे मात्र निश्चित खरं आहे, सत्य आहे. आणि रिक्षावालाही त्याला दोषी आहे. त्याने हमार गुरु हमार परमेट हमार रिक्शा गुरु बोलेगा वही करेगा और RTO वाले को वही लगता है. पैसा खाया ही है ये सभी रिक्शा का. फिर मीटर टेस्टिंग हो जाएगा. करना ही करना है शासन को. ये सब लफड़ा RTO वाले ने किया है. उनकी इंक्वायरी तत्काल करो. मीटर वाले का लाइसेंस सस्पेंड करो. जो लोगों ने झोपड़े में पावती मार के लिया है वो सब करो, नहीं तो RTO अधिकारी काम पे जाने वाले हैं. वो क्या बोलते हैं RTO वाले? हमार कोई काही करू शकत नाही. RTO वाले रुबाबात बोलतात. इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आमचं कोण काही सुद्धा करू शकत नाही. पण ह्या पेपरलेस सेवा, फेसलेस सेवामुळे तुम्हाला हे चांगलंच प्रकरण भारी मात्र निश्चित पडणार आहे. तुमचा चौकशी 100% करावं लावणार. जर शासनानं चालढकल केली तर भाड्याची याचिका ही न्यायालयातून वरती घेतली जाईल आणि तुमच्यावर दोष ठेवून तुम्हाला सस्पेंड करण्याची मागणी ही न्यायालयात केली जाईल. हे मात्र RTO अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही पैसे खाण्यासाठी हे काम केलेलं आहे. आत्ता जर तुम्ही प्रवासी जरी रिक्षावाल्याला म्हणला तुझ्या पावती शिक्का आहे का, तुझी मीटरची पावती दाव, तरी तो रिक्षावाला दावू शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण मोठा गेम केलेला आहे ह्या अधिकाऱ्यांनी मिळून, सर्वांनी मिळून. आणि ह्याच्यात पश्चाताप हा रिक्षावाल्यांना लवकरच होणार आहे. त्यावेळेला रिटेस्ट होतील आणि ही संगणकावरती नोंदी करायला सुरुवात होईल ही रजिस्टरनं. त्यावेळेला मात्र त्यांना कळणार आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.